राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागली असं मिटकर यांनी म्हणत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। 23 तारखेच्या निकालामध्ये विठोबाचं राज्य येणार असल्याचं मिटकर यांनी म्हटलेलं आहे। तुतारीची अवस्था गाजराच्या पुंगीसारखी होईल असा हल्लाबोल देखील आता अमोल मिटकर यांनी महाविकास आघाडीवर केलेला आहे। मात्र यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही महाविकास आघाडीच्या जिवारी लागलेली आहे। त्यांना माहित आहे की लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना आहे आणि आपल्या आई बहिणीच्या मताचा आशीर्वादाचा टक्का वाढला। एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे माझ्या आई बहिणी जमल्या की आपल्या अण्णांना आशीर्वाद देण्याकरता आणि विश्वासानं सांगतो विठोबाचं राज्य 20 तारखेला मतदान झालं का 23 तारखेला निकाल आहे। 23 ला संध्याकाळी विठोबाचं राज्य आम्हा नित्य दीपवाळी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।